नमस्कार मंडळी, रामेश्वरी एरमी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच महा-TET ही जून 2026मध्ये होणार असून ज्यांना या परीक्षेला बसायचे आहे त्यांनी या परीक्षेकरिता रजिस्ट्रेशन वा नोंदणी करणे अनिवार्य आहे. या परीक्षेकरिता कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. त्याचप्रमाणे नोंदणी कशी करायची हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे बाजूचे बेल आयकॉन बटन प्रेस करा, म्हणजेच माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपणाला मिळतील. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. फॉर्म भरताना आपल्याला खालील कागदपत्रे तयार ठेवायची आहेत. त्यामध्ये पहिलं आहे 10वी 12वी असल्यास गुणपत्रक व प्रमाणपत्र, D.Ed B.Ed D.Ed वा B.Ed गुणपत्रक व प्रमाणपत्र, पदवीचे गुणपत्रक, मागासवर्गीय उमेदवारांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, अपलोड करण्यासाठी डिजिटल वा स्कॅन केलेला फोटो तयार ठेवायचा आहे, सही, त्याचप्रमाणे ओळखपत्र, स्वहस्त अक्षरित प्रतिज्ञापत्र आपल्याला तयार ठेवायचं आहे. जातीचा दाखला, आरक्षणासाठी नॉन क्रिमिलेअर लागू असल्यास आणि विवाहित महिलांसाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र, नाव बदलल्याचा पुरावा हे महत्त्वाचे आहे. शैक्षणिक कागदपत्रे आपणाला सांगितलेलीच आहेत, ती आपण बघून स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. दिव्यांग व्यक्तीने दिव्यांग प्रमाणपत्र जोडायचं आहे. मोबाईल क्रमांक OTPसाठी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ईमेल ID सुद्धा आपल्याजवळ असणे गरजेचं आहे. अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र लिहून ते सुद्धा आपल्याजवळ तयार ठेवायचं आहे. आता आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं याकडे वळूया. नोंदणी करण्याकरिता सुरुवातीला गुगलवर जायचं आहे. या ठिकाणी mahatet.in सर्च करायचं आहे. बघा आलेलं आहे. या ठिकाणी मी क्लिक करते. ह्यानंतर maha-TET लिहिलेलं आहे बघा. या ठिकाणी उमेदवाराचे लॉग इन, महाराष्ट्र राज्य जाहिरात, परीक्षा शुल्क, वेगवेगळी माहिती दिलेली आहे. यामध्ये maha-TET या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जर आधीच तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्हाला ही प्रोसेस करण्याची गरज नाही. याकरिता त्या उमेदवाराचे लॉग इन यावर क्लिक केलं तरी पुढची प्रोसेस त्याची होऊ शकते. परंतु जे सुरुवातीला परीक्षा देऊन राहिलेले आहेत त्यांनी नोंदणी करणे गरजेचे आहे. तर याच्याकरिता उमेदवाराची नवीन नोंदणी या ठिकाणी क्लिक करूया. बघा इथे या ठिकाणी वेगवेगळी माहिती दिलेली आहे. डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. उमेदवाराची नवीन नोंदणी या ठिकाणी क्लिक करते मी. या ठिकाणी बघा नवीन नोंदणी अर्ज दिलेला आहे. अर्जाची माहिती दिलेली आहे. उमेदवाराची नोंदणी याच्यामध्ये युजरनेम, पासवर्ड पुष्टीकरण, उमेदवाराचे नाव, पहिले नाव, मधले नाव, आडनाव, ईमेल ID, मोबाईल नंबर इत्यादी माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे आणि शेवटी OTP पाठवा या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर आधी ही माहिती मी भरून घेते. सुरुवातीला इथे नाव टाकते बघा. सुरुवातीला आपलं नाव टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पासवर्ड क्रिएट करायचा आहे. पासवर्ड क्रिएट करीत असताना एक स्ट्रॉंग पासवर्ड तयार करा. त्यानंतर उमेदवाराचे पहिले नाव जे आहे ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. मधले नाव, आडनाव टाकून घ्यायचं आहे आपलं. त्यानंतर ईमेल टाकून घ्यायचा आहे आपला. या ठिकाणी नंबर सुद्धा टाकू. तर बघा परत एकदा आपली सर्व माहिती चेक करून घ्यायची आहे. सर्व व्यवस्थित माहिती बघून घ्यायची आहे आपल्याला.
युजरनेमपासून पासवर्ड पुष्टीकरण, पहिले नाव, मधले नाव, आडनाव, त्यानंतर ईमेल ID व्यवस्थित भरलेला आहे का, मोबाईल नंबर व्यवस्थित भरलेला आहे का, हे सर्व चेक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण रद्दसुद्धा करू शकतो माहिती, किंवा जर माहिती व्यवस्थित भरलेली असेल आपण तर OTP पाठवा या ठिकाणी सेंड करायचं आहे. तर बघा या ठिकाणी लिहून आलं युजरनेम आधीच वापरले गेलेले आहे, कृपया वेगळ्या युजरनेमचा वापर करा. तर माझी माहिती आधीच भरून झालेली आहे, त्याच्यामुळे मला रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला मात्र रजिस्ट्रेशन करण्याची गरज आहे. OTP सेट केल्यानंतर पुढे काय येईल हे सुद्धा मी सांगते. तुम्हाला 6 अंकी OTP येईल. तो OTP या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. OTP भरून झाल्यानंतर नोंदणी करा या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर परत एकदा आपल्याला आपली माहिती आपल्या या डॅशबोर्डवर दिसेल. लॉग इनच्या बटनावर क्लिक करायचं आहे. शेवटी असं इंटरफेस ओपन होणार आहे. या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे. या ठिकाणी युजरनेम, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून शेवटी लॉग इन करायचं आहे आपल्याला. पुढे असं इंटरफेस ओपन होईल. तर आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. व्हिडिओ आधीच लांब झालेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण TET परीक्षेचा अर्ज कसा भरायचा हे बघणार आहोत. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.